कबीरदासजी पुढे सांगतात, काय सांगितलं मी मगाशी, काल करे सो आज करले, आज करे सो अब करले, चिड़िया जब खेत को चुग जाए फिर पछतावे क्या होवत है। उठ नींद से अखियां खोल जरा, अपने प्रभु का तू ध्यान लगा, यह प्रीत करण की रीत नहीं। तुझी काय भक्ती करण्याची पद्धत आहे, यह प्रीत करण की रीत नहीं, प्रभु जागत है तू सोवत है, उठ जाग मुसाफिर सोबत है। उठा जागे व्हारे आता, मग काय करा, स्मरण करा पंढरीनाथा, त्याचं स्मरण करा आणि त्याच्या चरणावरती भावे चरणी ठेवा माथा। परिणाम काय होईल, सुखबी व्यथा जन्माच्या, तो तुमच्या जन्माच्या व्यथा चुकविल बरं का। या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अनेक लोक अडकले, कोण सुटलं नाही माय बाप याच्यातून। आणि जर जन्म मरणाची खेप चुकायची असेल तर त्याला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे आणि त्याच्या चरणावरती लीन झालं पाहिजे। मनवोणी शरण जावे, शरण जावे सर्व भावे। आपला विषय काय चाललाय, भावे चरणी ठेवा माथा। सर्व भावानं जर त्याला शरण गेलं, सर्व भावानं म्हणजे किती भावानं असं आहे का, 4-5 जणांना भाव थोडाच असला पाहिजे। तसं जरी विचार केला तरी भावाच्या बाबतीमध्ये लौकिक, आता 2-4 जणांनी म्हटलात तुम्ही म्हणून सांगतो बरं, तसं लौकिक जे भाव आहेत त्या भावानं जर देवाला शरण गेलं तर उपयोग आहे का। एकीकडे भाव थोडाच आहे, एकीकडे भाव किती टक्के आहे, 5%, आणि एकीकडे भाव किती आहे, 100%। कोणाला प्रसन्न झाला, 5% वाला का 100% वाल्याला, 5%। भाव थोडाच असला पाहिजे हे का नाही, पण निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुको नये विठाला विठ्ठला।
चरणी ठेवा माता. आणि मग परिणाम काय होईल? चुकवी व्यथा जन्माच्या. मग आपलं सर्वस्वी जबाबदारी तो आपल्या डोक्यावरती घेतो आणि आपली जन्म मरणाची खेप तो चुकवतो. विठ्ठल विठ्ठल महाराज नामदेवराय काय सांगायला? उठा, जाग व्हा, त्याचं स्मरण करा, त्याच्या चरणावरती भाव ठेवा आणि तो जन्म मरणाची खेप चुकवणार आहे. आमच्याकडं भरपूर संपत्ती आहे, भरपूर नातेगोते चांगले चांगले आहेत. भावाला बहीण आहे, बहिणीला भाऊ आहे, पतीला पत्नी आहे, पत्नीला पती आहे, सगळं अगदी आमच्याकडं पोषक आहे. हे सगळं सोडून जर त्याला शरण जर जायचं म्हटलं तर याच्यापेक्षा हे नाते आमचे अगदी सुखादुखातले नातेत नामदेव महाराज. हे नाते आमच्या कामाला येणारे नाते आहेत. नामदेवराय म्हणले नाही बाबांनो, हे नाते कुठपर्यंत आहेत? जोवरी चळन गा तोवर म्हणती माझा, मानिती लहान थोर इंद्रिय मावळले. जमलं जमलं जमलं. कैसा विपरीत झाला तोची देह नगरीचा. नाते कुठपर्यंत आहे ते? जोवरी चळनगा तोवर म्हणती माझा, इंद्रिय मावळले आला बागुला जा. म्हणून हे सर्व मिथ्या आहेत. अभंगाच्या दुसऱ्या पदामध्ये सगळं दिसतंय ते मिथ्या आहे. बरं का? हे मिथ्या आहे. यातलं काही खरं नाही. एसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. इकडे कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. हे कोणाचं नाही,
विषयाचे ती आभराची सावली वगैरे सगळं स्वप्नीचे चैले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल सगळं जाणार बरं का. हे प्रपंचामधले नाते आपल्या कामाला येणार नाहीत माय बाप. फार तर स्मशानापर्यंत येतात बघा. तिथून पुढं आपल्या कर्माची शिदोरी आपण घेऊन चालावं लागतं बरं का. जनस्मशाने म्हटलेलं आहे ना. फक्त हे लोक पेटवायला स्मशानात येतात बस. यमाची हाती बांधून आले, यमाची हाती बांधून आले, कुशल हे घेती काढूनिया, कुशल हे घेती काढूनिया, यमाची हाती माय बाप हा सगळा लटका बाजार आहे बरं का. बांधोणिया देती यमाची हाती किंवा यमाची हाती बांधोणिया देती, भूषणे ती घेती काढोनिया. गुंजभर अंगावर ठेवत नाहीत बघा. आयुष्यभर कवडी 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 म्हणून धन जमा केलं. अंतकाळाला द्यावं ना किलो 2 किलो 10-5 बनलं नाही माय बाप. भूषणे ती घेती काढोनिया. संत गोड वर्णन करतात. भूषण से सब अंग सजावे, रसना पर हरि नाम न आवे. ऐकताय ना. भूषण से सब अंग सजावे, रसना पर हरि नाम न आवे. देह पड़े रह जाए यहीं पर, देह पड़े रह जाए यहीं पर, कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अमृत है हरि नाम जगत में, छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. ऐक नाही बाबांनी सांगितलं भूषण येती घेती काढोनिया. ऐक नाही तसंच आहे. भूषण से सब अंग सजावे, रसना पर हरि नाम आवे. सगळ्या अंगावरती अलंकार आहेत पण जिभेवरती जर भगवंताचं नाम नसेल तर काय उपयोग आहे. देह पडे रह जाय कुंडल और नगीना क्या. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नहानीला, कडू दुधया गुळे जैसा. एखाद्या मेलेल्या माणसाला श्रृंगार करावा, एखाद्या गाढवाला तीर्थामध्ये स्नान घालावं, काय उपयोगाचं आहे का. तसंच आहे माय भूषणाचं. भूषण एकच आहे या जगामध्ये. काय ज्यानं अनेक लोक तरले अपार येणे बहु. कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार येणे बहु. आपल्या मुखावरती जे नाम चिंतन आहे ते खरं भूषण आहे. आपल्या कानावरती जे नाम चिंतन पडणार आहे ते श्रवण भूषण आहे. आपल्या जिभेवरती जे प्रभूचं नाम आहे ते भूषण आहे. हातानं वाजविलेली टाळी भूषण आहे. पायानं चाललेली तीर्थयात्रा पायाचं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे जीवनामध्ये नाते संबंध कामाला येणार नाहीत. धन, दारा, पुत्र, जन अंतकाळाला कामाला येणार नाही. धृतराष्ट्राला 100 होते, आला कामाला 1 तरी. राजा रावणाला
किती होते? 80,000 नाही 80 तर 80,000 1,00,000 नातू 1,25,00,000 पंतू. मग आता मुलं किती असतील, बायका किती असतील, सुना किती असतील, काय परिवार मोठा आहे. एकट्याला मरावं लागलं बरं का. एकदा 2-2 झाली तरी कामाला येत नाहीत. विठाला प्रपंचातली नाती आमच्या कामाला येत नाहीत. आपल्या कामाला येणारा एकच आहे, त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे देव, त्याचं नाव आहे भगवंत. बरं का. अंतकाळाला तोच आपल्या कामाला येणार आहे. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ पाहिजे. बरं का. आपण प्रपंचामध्ये नाशिवंत मागण्या करतो. जी मागणी आपल्या अंतकाळाला कामाला येईल ती मागणी केली पाहिजे. धनी मलाही दाखवाना आहे का नाही, मागितलं पाहिजे मालकाला. का सनागणीच दागिने. एका माऊलीला भलता छंद होता बघा दागिने घालायचा. एक दागिना पुन्हा नाही, सोनार कटाळून गेलं, सगळ्या व्हरायटी संपल्या त्याच्यात. सक्रात आली, मालक ते म्हणलं बोला मालकीन. संक्रांत आली, मग दागिना पाहिजे. अगं सगळे झाले, गळ्यातलं झालं, नाकातलं झालं, कानातलं झालं, पायातलं झालं, सगळे झाले. काय काय दागिन्याचे नाव? ते पुतळ्या, ते जुन्या काळातलं होतं. डोरलं, कानामध्ये झुबा हे का नाही. पुन्हा मध्यंतरी आला तो नाकामध्ये एवढा एवढा महबूबा. पुन्हा महबूबाची जागा सानियानं घेतली आहे का नाही. अनेक अनेक दागिने झाले. पुन्हा काय ते चपट चपट असते, त्याला काय म्हणते, चपला हार म्हणते त्याला बघा. आता बुटाहार एक राहिलाय, सँडल हार हे. सगळे दागिने संपले. बरं का. आणि बायली काही बी नवी जुनी गोष्ट आणली की दाखवायचा नाद असते. बरं का. एकदा एका मावशीला नथ केली. काय केली? नाक नव्हतं पण नथ केली. नथ घालून सगळे हात लागलं मिरवायला. ती हिच्या घरी जा, तिच्या घरी जा. तिला कुणीच विचारीना नथ कधी केली. कुणीच विचारीना. ती नथ पुढं करून बोलायची पण कुणीच विचारीना नथ कधी केली. बरं का. एका गलीत गेले, कुत्र्याच्या शेपटावर पाय पडला. कुत्र्यानं क्वाई केलं. कुत्र्यानं क्वाई करणं, हिनं म्हणलं मी आल्या कालच केली. आता कुत्र्यानं हिला विचारलं होतं नथ कधी केली. शेपटावर पाय पडला म्हणून ती ओरडलं, त्याला म्हणते कालच केली. आता काय करावा? नळावर गेली, कोणी विचारीना. हापशावर गेली, आडावर गेली, कोणी विचारीना नथ कधी केली. ते म्हणले आता सगळे लोक एका जागेवर जमवायचे, एखादा तरी विचारेल. गावाच्या कडीला मोठी 25-25 हजार पेंड्याची गंज होती पाटलाची. लावली ना काडी. काडी लावली आणि लागली गंज, पिटली ठोट, लागली बॉम्बला. सगळे गावातले आले ते विजवायला. आणि एक छोट एवढं एवढं याच्या बाळा एवढं होतं. आजी ती म्हणली बोल, नथ कवा केलीस? म्हणली आता गंज जळत आली की आधीजीच्या जळली असते. हे सांगायचा नाद असतंय बाय. नथ दीजिस यार रे, सुमिरन करे बाबा, ताक दिया
माझ्यासाठी टाळ्या वाजवा एकदा गोड. काय म्हणतात कबीर महाराज? नतनी दी जिस यार ने उसे सुमिरे बारंबार, नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. अरे एक तोला अवयव तुम्हाला आम्हाला भगवंतानं प्रदान केलाय, आपण त्याला विसरतो. आणि ज्या मरक्या नवऱ्यानं दागिना केलाय, माझ्या मालकानं केलं, माझ्या मालकानं केलं, माझ्या काय बाया मालकाचं कौतुक करतील हे का नाही. मध्यंतरी ते पुण्या मुंबईला जाण्याचा प्रघात सुरू झाला बघा. मग तिकडे गेली की ती दिवाळीली, ती दिवाळा आली. आमचे ह्यानी ना, आमचे त्यांनी ना, ती म्हातारी उग चष्म्यातून बघते तिच्याकडे. ही 10-15 मिनिट आमचे ह्यानी, आमचे त्यांनी, आमचे ह्यानी. ती म्हातारी म्हणली त्याला नागवं बघितलंय ग मी. आमचे ह्यानी ना आमचे त्यांनी काय म्हणजे ते कठीणच काम आहे बरं का. आपला विषय चालला होता असा की भगवंताने प्रत्येक हाताला, पायाचा दागिना तीर्थयात्रा आहे, हाताचा दागिना टाळी वाजून नामचिंतन आहे, कानाचा दागिना त्याची कथा श्रवण आहे, डोळ्याचा दागिना त्याला पाहणं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सोडून आपण प्रपंचातल्या नाशिवंत गोष्टी मागवतो. माया विघ्ने भ्रमला खरे मनता माया विघ्ने भ्रमला देवाकडे मागितलं पाहिजे आणि दोघाकडे मागितलं पाहिजे. एक तर देवाकडे मागावं किंवा संताकडे मागावं. बरं काय मागावं याची तरी अक्कल आहे का नाही. मगाशी मी सांगत होतो मावशीचे सगळे दागिने संपले, सगळे दागिने आहेत तिला. संक्रांत आली, मालक काहीतरी नवा दागिना आणा. ते गेलं सोनाराकडं. सोनार दादा बायकोला दागिना करावं लागतंय. ते म्हणले आता काय करायचं तुम्हीच सांगा. दोघाच्या संगनमतानं ठरलं. म्हणे घरात वरवाट आहे का? ते म्हणलं आहे की, आहे का नाही. जुना काळ होता ते पुरण वाटायला वरवाटा. आता ते मिक्सर नाही, हर बरोबर तिकडं तिकडं 1 मिनिटात ते पुरण वाटायचा वरवाटा, असा मोठा वरवाटा घेऊन या म्हटले. काय करायचंय तुम्ही घेऊन तर या. त्यानं वरवाटा आणला. वरवाट्याला सोन्याचा मुलामा दिला, एक कडी केली आणि त्यात दोरखंड बांधलं आणि जा म्हटले. हे म्हणले काय? हे दागिना आहे म्हणले. असला कसला? जा म्हटले पत्नीला द्या. ती गेलं आणि बायकोला दाखवलं. अय्या किती सुंदर दागिना आहे. ह्याला काय म्हणतात? ते म्हणलं ह्याला गळे पडू दागिना म्हणतात. गळ्यात घातला आणि जुन्या काळामध्ये काय गिरण्या नव्हत्या आहे का नाही. सतीश बाबा ते असं दळायचं होतं आहे का नाही. मग तुम्हाला माहित आहे काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? ते खाली एक पाळू वर एक पाळू, असा खुंटा मध्ये एक खुंटा, साईडला एक खुंटा. काय म्हणतात त्याला? ती एकाच जागेवर बसला असतं पण त्याला जातो का म्हणते की काय कळत नाही. ते हलतही नाही आहे का नाही. मग ते असं
दळायचं. मग गपचिप दळत नव्हत्या माता मावल्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बाळ विठ्ठल. हे जुनं गाणं आहे. आताचं गाणं दळायचं सासरचं आणि गायचं माहेराचं, धान्य सासरचं आणि नाव माहेरातली. माझा ग बंधुराया आहे का नाही. ती काय गंमत आहे. तिनं ती गळ्यामध्ये घातला दागिना आणि मावशी दळायला बसली. दळताना मग काय होतं, असं माग पुढं होतं का नाही, असं सरळ बसून दळता येतं का माय. ते खुटा पलीकडे गेला की असं पालतं पडावं लागतं, जाते असं वाकावं लागतं का नाही असं. आणि मागाला ती वाकली खुटा पुढे गेला की ती असं लटकायचं आणि महाग आली की दोन छातीत आदळायचं. पाचव्या दिवशी मावशी मिली बघा. आता एवढा मोठा वरवटा उरावर पडल्यावर काय होणार आहे तिचं. मागितलं नाही पाहिजे नाशिवंत, देवाकडे मागायचं एकतर. दुसरी गोष्ट संताकडे मागायचं बर का. काय मागितलं पाहिजे संताकडे, काही मी उद्धार पावेण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जड, करा समाधान चित्त. देव कृपा करील मग देव कृपा करील मज काय लाज राखील. हे देवाकडं मागितलं पाहिजे, संताकडं मागितलं पाहिजे. आणि देवाकडं काय मागितलं पाहिजे, देवाकडं देवच मागावा. देवाकडं काय मागावं, देवाकडं मागत असताना देवच मागितला पाहिजे. तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज
मागितल्याच्या नंतर देव मागावा मै बाप, प्रपंच मागू नये बरं का. एक तर देवाकडं मागू नये, मागितलं तर देवाकडे मागत असताना देव मागितला पाहिजे. नाहीतर ती अशी अवस्था होते बघा कि मैं अगर कुछ मांगू तुझे तो तुम कुछ न देना मुझे, वरना शिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. ए देवा, तुझी भक्ती करायची आणि तुझ्याकडं मागायचं कसं होईल रे बरं का. दिवसभर एखाद्याच्या शेतामध्ये काम करावं आणि सायंकाळी जाण्याच्या वेळेला मालक दिवसभराच्या कामाचा मोबदला द्या, पगार द्या, अशी भक्ती ठरेल देवा बरं का. देवाला काय कळत नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय सगळं देवाला कळतं. देवानं तुम्हाला काय द्यावं काय देऊ नये सगळं देवाला कळतं. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतय र, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. देव जाणता देव जाणता देव जाणता भगवंत लीला विग्रही आहे बरं का. त्याच्या लीलेनं कोण हसतो, कोण रडतो, कोण आनंदी होतो, ही सगळी त्याची मोह माया, त्याची लीला आहे. हा, ज्या वेळेस माझ्या प्रभूला खेळावं वाटतं त्यावेळेस पृथ्वीसारखा असा चेंडू निर्माण करतो, त्याच्यावरती सृष्टी निर्माण करतो आणि खेळ खेळत राहतो. मायबाप, त्याचा होतो खेळ आणि तुमचा आमचा होतो खंडोबा बरं का. हा सगळा देवाचा खेळ आहे. आणि याच्या खेळात त्याला रोखलं पाहिजे आपण. त्याची ताकद आहे भक्तीमध्ये. देवाच्या खेळाला रोखलं कुणी? गोपाळांनी रोखलं. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. ही आपल्या भक्तीची मस्ती आहे, ही आपल्या भक्तीची ताकद आहे. सांगू तुम्हाला, गोड प्रसंग आहे गोकुळामधला. भगवंत हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. गोकुळामध्ये गायी चारायला जायचे बरं का. आणि इकडं कंस मात्र बेचैन झाला. माझा शत्रू दिवसेंदिवस गोकुळामध्ये वाढतोय. भयाची आहे मिशी कंसाची. ध्यान, देवाचं ध्यान लागलं कुणाला? कंसाला. आणि मग एके दिवशी अनेक राक्षस पाठवले. काग, बग, रिठा, अनेक
राक्षस पाठवले, पुतना, महाबळ, अनेक असे राक्षस पाठवले बरं का. मूर नावाच्या दैत्याचा सुद्धा माझ्या भगवंतानेच निपात केलेला आहे, नंतरचा विषय आहे तो. मग एक दिवस असा मारला जात नाही, मग त्याला आपल्याकडं आणायचं म्हणून कुणाला पाठवलं? अक्रूराला पाठवलं. अक्रूर महाराज गोकुळामध्ये आले आणि आल्याच्या नंतर भगवान कृष्ण गायी राखण्यासाठी गेले होते वृंदावनामध्ये. माता यशोदेला नंद बाबाला सांगितलं, बाबा कृष्णाला घेऊन जायला आलो मी. का? म्हणे हा तुमचा मुलगा नाही बरं का. डोळ्याला पाणी आलं. मायबाप होता का त्यांचा? नव्हता ना. डोळ्याला पाणी आलं. भगवंत गायी चारून आले. गोड दिसत होते माझे भगवंत. अधरम मधुरम बदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. माझे भगवंत गोड दिसत होते. ते सायंकाळच्या वेळेला गायीच्या खुरानं उडालेली धूळ माझ्या भगवंताच्या संपूर्ण शरीरावरती अशी पसरली होती. ऐकणे पांढरे शुभ्र दिसायले माझे भगवंत बरं का. आल्याच्या नंतर रोज यशोदा माता भगवंताला आडवं जायच्या. आला माझा बाळ, आला माझा बाळ. त्या दिवशी मात्र अशी गोष्ट घडली नाही रामबाबा. त्या दिवशी मात्र यशोदा माता देवाकडे आल्या नाही बरं का. एका कोपऱ्यामध्ये बसून राहिल्या. आपल्या गुडघ्यामध्ये मान घातली आणि बसून राहिल्या. देव आले. देवाला आश्चर्य वाटलं, आई माझ्याकडे आली नाही. आई आई त्या माईनं पाठ फिरवली माय बाप बरं का. आई रागावलीस माझ्यावर. सांगू तुम्हाला, यशोदेचं आणि भगवान श्रीकृष्णाचं प्रेम इतकं प्रेम होतं की यशोदा माता भगवंताला पाहिल्याशिवाय चैन पडायचं नाही ते यशोदा मातेला. पण आजचा दिवस मात्र असं झालं, देवाचं तोंड एकीकडे आहे, आईचं तोंड एकीकडे आहे. एक शब्द बोलत नाही. हळूहळू हळूहळू हळू रात्रभर चढू लागली. जी यशोदा माता भगवंताला कुशीत घेतल्याशिवाय झोपत नव्हती, त्या यशोदेनं देवाकडं पाठ केली. देवानं सुद्धा आईकडं पाठ केली. तिकडं देव रडतोय, इकडं यशोदा रडते. उशाला घेतलेली उशी मायबाप ओली चिंब झाली. का? कान्हा जाणार आहे, कान्हा जाणार आहे. तरी देवानं सांगितलं होतं, आई मी कायमचा जाणार नाही, एक दिवस परत येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा एवढी माय रडत होती. मला सांगा, जर ज्याच्यावरती एवढा जीव जडलाय ते जाणार आहे, येतो म्हणतोय परत, तरी सुद्धा इतका गहिवर आलेला आहे. मला सांगा त्या माईचं काळीज काय म्हणत असेल. जे एकदा गेलं ते कायमचं निघून गेलं, परत येणार नाही बरं का. काय म्हणत असतील, माये पुढून बालक काळे नेताये कुलते एक. त्या माईच्या अंतकरणाला विचारलं पाहिजे बरं का. हे शब्दात सांगण्याजोगं नाही माय बाप बरं का. ज्याच्या अंतकरणाला चीर पडली ना, तिलाच त्याच्या वेदना माहिती बरं का. तशी आमच्या संतोष भैयाच्या जीवनातली घटना आहे. भगवान श्रीकृष्ण सांगत होते, आई मी एक दिवस येणार आहे. पण या बाळानं नाही सांगितलं आई मी येणार आहे म्हणून. ते गेलं ना, ते त्याच्या पंथाला निघून गेलं. पोरकं होतं मायबाप, मागचे नाते पोरके होतात बरं का. तुमचं आमचं असं आहे, शब्दानं कुणाचं सांत्वन होत नसतं बरं का. तुम्ही किती
जरी निर्वाणीचे शब्द वापरा, त्या शब्दानं सांत्वन होत नाही बरं का. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, आपल्यावर ज्या वेळेस वेळ येत असते त्याच वेळेस कळत असतं मायबाप बरं का. हा चार बहिणीला माग सोडून आणि सण तरी काय हो, भाऊबीजेचा सण आहे, किती अंतकरणाला लागणारी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होतो सुखात असो दुःखात असो कसं का असना हे आयुष्य आता काटायचंय, विलाज नाही याला, त्याच्याकडे आता पाठच फिरवली पाहिजे बरं का. हा ते साधू संत सांगतात ते खोटं नाही, खरंच त्याच्या दरबारामध्ये न्याय नाही बरं का. हा न्याय नाही देवाच्या दरबारामध्ये. जनाबाईनं शिव्या दिल्या, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, विठ्या तुझे गेले मुळे तुला पाहुनी काढले, उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जणी. माय बाप हे काय रीत आहे देवाची, बापाच्या खांद्यावरती मुलानं जावं नाही माय बाप. त्याचा दरबार कसा आहे, धुंद आहे धुंद. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पण हे विधी लिखित हे मोडता येत नाही. एकदा एक माय गौतम बुद्धाकडे गेली, बाबा माझं एकुलतं एक लेकरू काळानं हिरावून नेलं, मला परत पाहिजे. तुम्ही महात्मा आहात, तुमची ख्याती खूप मोठी आहे, तुमची चराचरावर सत्ता आहे, देवावर सत्ता आहे, म्हणताय ना तुम्ही, माझा मुलगा मला परत पाहिजे. त्यानं सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं, माय देतो तुझं लेकरू परत देतो, पण त्याला एक औषध करावं लागेल. म्हणजे काय म्हणे, अशा घरातून पांढऱ्या मोहऱ्या घेऊन यायच्या. कशा? ज्या घरात आतापर्यंत कोणीच मेलं नाही, सगळीकडे फिरली. तुमच्यात कोणी वारलं का, मेलं का? त्यांनी सांगितलं हो, सगळीकडे फिरली. मला सांगण्याचा इत्यार्थ इतकाच आहे, मायबा याला कोणी बदलू नाही शकत बरं का. काळ आपलं सतत चिंतन करतोय, सतत चिंतन करतोय. आयुष्य जात हे
श्रीहरीचा हे सोहिताचा पुरवहा जाणून श्रीहरीचा धनदारा आयुष्य अंतकाळाकडे जात आहे, आयुष्य जात आहे पहा, आणि काळ तुमचं आमचं ध्यान करतोय. काळ जपतसे स्वहिताचा घोर वहा. घोर करायचंय, आपलं हित कशानं होईल याचा घोर करा आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. मग आपलं हित कशानं होईल तर त्याच्यासाठी नामदेवराय सांगतात, संत चरणी भाव धरा हित होईल, क्षणक्षणा नामस्मरणा हित होईल, आणि परिणाम मुक्ती सायुज्यतावरा. हे बापांनो, हेच करा बापांनो. आणि मग नामदेवराय विष्णुदास विनविला विष्णुदास विणवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरी भक्ती. सगळं करत असताना नाते गोते कामाला येणार नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेघा देवासी विठोबा. जागा रे भाई नो जागलं पाहिजे बरं का. जागत नाही आपण आतापर्यंत. मला सांगा, अनेकाच्या अंत्येष्टीला जातो आपण, पण कधीतरी मनामध्ये विचार येतो का, या सरणावरती एक ना दिवस आपल्याला सुद्धा जायचंय. हा, संतांनी काहीच सोडलं नाही. एक पाहता एकाची दहणे, सावध त्या गुणे कारेण व्हा. अरे दररोज आपण अंत्ययात्रा पाहतो, पण सावध होत नाही.
मला सांगायचंय मायबाप, या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मागाहून अनेक आले, अनेक निघून गेले आणि त्याच्यामध्येच आमच्या संतोष भैयाचा सुद्धा अकाली मृत्यू झाला. बरं का मायबाप, त्याच असं आहे, लल्लाटीचे लिहिले ते न मोडेगा काही केले. बरं का, एकदा का लल्लाटावर लिहिलं ना, ते काही केल्यानं मोडत नाही मायबाप. ते देवाला सुद्धा चुकवता येत नाही. बरं का, सटवीनं जो अक्षर टाकलं ते प्रत्यक्षात भगवंताला सुद्धा चुकत नाही. सांगू, कर्माचा भोग प्रत्येकाला भोगावा लागतो. प्रत्यक्षात देव जरी झाला तरी त्याला कर्माचा भोग भोगावा लागतो. परियेसी गव्हारा साद भिल्ले बिंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन. प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माचा भोग भोगावा लागत असतो. बरं का, आणि असंच घडतं बघा. चांगले लोक या भूतलावरती जास्त दिवस राहत नाहीत. बरं का, आपल्याला वाटतं पण ते माणसाचा प्रत्येक श्वास भगवंतानं मोजून दिलाय. श्वास म्हणतो बरं मी, अन्नाचा कण आणि आपल्या श्वास प्रत्येक मनुष्याला भगवंतानं मोजून दिलाय. मोजून तेवढे श्वास संपले की निघून जाणं आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. आणि या कालचक्रामध्ये अकाली जाणं झालं. अक्षरशः पत्रिका वाचली, बघितली आणि अंगावरती काटा आला. बरं का, हे काय जाण्याचं वय, पण त्याच्या पुढं नाही चालत नाही बाप कोणाचं. बरं का, भगवंत आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या कर्मावर सोडून देतो. काय कर्म लिहून ठेवलं असेल त्या बाळाच्या जीवनामध्ये देव जाणे. विठ्ठल भोगतो न घडे माहित नाही. भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. काय करता नाही करून प्रारब्धाच्या पुढं कोणाचं काय चालत नाही. बरं का, हा नाही चालत माय बाप. हा मी सांगत होतो, चांगली माणसं या भूतलावरती जास्त दिवस राहत नाहीत बाबा. माझ्या माऊलीनी 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. निरोप घेतला म्हणण्यापेक्षा समाधिस्थ झाले. माझ्या आद्य गुरु शंकराचार्यांनी 32व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तारुण्य
चांगली माणसं आपलं काम झालं की थांबत नाहीत बरं का. हा, आणि जे प्रपंचामध्ये गुरफटून राहतात त्यांना परत परत जन्माला यावं लागतं. मला वाटतं या बाळानं आपला जन्म मरणाचा फेरा चुकवला असेल. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. बरं का, सांगू तुम्हाला, एकदा का प्रपंचानं लिप्त केलं माणसाला, प्रपंच सोडत नाही. बरं का, एकदा एक साधू महाराज होते, त्यांना 150 शिष्य होते. बरं का, साधू महाराजांना आपलं मरण कळलं, मी या दिवशी मरणार आहे आणि पुढचा जन्म कशाचा आहे हे सुद्धा कळलं. आकाश महाराज, पुढचा जन्म मी कशाचा घेणार हे सुद्धा कळलं. आणि कळल्याच्या नंतर मग त्या शिष्यांना बोलावून घेतलं, बाळांनो, या दिवशी माझा मृत्यू ठरलेला आहे, अमुक अमुक ठिकाणी मला दफन करा. आणि काही काळ गेल्याच्या नंतर अमुक अमुक एका गावामध्ये मी जन्म घेणार आहे. मला जन्म कशाचा मिळणार आहे म्हणे, मला जन्म डुकराचा मिळणार आहे. साधू महाराज, डुकराला काय पिल्ले कमी असतात का? त्याच्यामध्ये तुम्हीच आहात हे कसं ओळखायचं? साधू महाराजांनी सांगितलं, मी डुकराच्या जन्माला जाणार आहे बाळांनो, आणि मला डुकराच्या जन्मामध्ये फार काळ राहायचं नाही. संसार आपल्याला एकदा नादी लावतो आणि कसा गुंतवून ठेवतो. बरं का, मला फार काळ राहायचं नाही त्या डुकराच्या जन्मामध्ये. का? डुकर काय खात नाही, काय पित नाही, कुठं राहत नाही, आहे का नाही. मग अमुक अमुक गावामध्ये मी जन्म घेणार आहे. तुम्हाला कसं ओळखायचं महाराज म्हणे, त्या पिलामध्ये सगळे पिलं काळे असतील, माझा सुद्धा रंग काळा असेल, पण माझ्या डोक्यावरती पांढरा टिकला असेल. मग काय करावं? तिथं यायचं आणि मोठा दगड उचलायचा आणि माझ्या डोक्यात घालायचा. का? याच्या जन्माला, या डुकराच्या याच्यामध्ये राहायचं नाही. एक तास उशीर झाला. ते पिल्लू जन्माला आल्यापासून ते महाराज जन्माला आले तिथं डुकराच्या, एक तास उशीर झाला. तोपर्यंत ते पिल्लू इकडं तिकडं नालीमध्ये फिरत होते. बरं का, त्या शिष्यांनी मोठा दगड उचलला आणि त्या पिल्लाच्या डोक्यामध्ये घालणार. त्या पिल्लाला वाचा फुटली. बाळांनो, आता मला बरं वाटायला. का? एक तास फक्त संगत झाली त्या नालीची, त्याच वेळेस त्याला तिथंच रमलं ते. बरं का, इतका मनुष्य संसारामध्ये लिप्त होतो. बरं का, संसारानं आतापर्यंत कुणाचंच भलं केलं नाही. हा, संसार त्या बोरीच्या काट्यासारखा आहे. हा, एक काटा असा असतो बोरीचा आणि एक काटा वाकडा असतो. हा, एक टोचतो आणि एक धरून ठेवतो. बरं का, एक टोचत राहतो आणि एक गुंतवून ठेवतो. तसा प्रपंच आहे माय बाप. विठ्ठल विठ्ठल. आणि मग साधू संतांनी या प्रपंचाला ओळखलं. बरं का, संत जीवाला जाग करणारे संतच आहेत, देवाला जाग करणारे संतच आहेत, आणि संतांना जाग करणारे संतच आहेत. विठ्ठल विठ्ठल. संत देवाला जाग करतात. उठा सकळ जन, उठिले नारायण. उठा सकळ
वाद्यांचे गजर करा जय जयकार वाद्यांचे गजर करा जय जयकार वाद्यांचे गजर सकाळ जगाला जाग करणारे संत आहेत, संतांना जाग करणारे संत आहेत बरं का. कसं करतात जाग? ओढा साधू संत साधा आपुले हित गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. काय करा? उठोनी वेगेसी चला जळती पातकाच्या राशी काकड आरती देखील या. उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, विठ्ठल पहा उभा विटे. चरण तयाचे गोमटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. संत संताला जाग करतात आणि संत देवाला जाग करतात. जे हलवूने जागे करा देवराया, जे हलवूने जागे करा देवराया, जे हलवूने जागे करा देवराया. हो राही रखुमाबाई तुम्हारे राजा गया, सजे हलवूने जागे करा देवराया, सजे हलवूने जागे करा देवराया. राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, सेज हलवणी देवाला हलवा. का हलवा? त्यावेळेस अलाराम नव्हता, आता निघाला. सेज हलवणी जागे करा देवराया. है की नाही? संत जीवाला, संताला आणि देवाला जाग करतात. या अभंगामध्ये माझे नामदेवराय जीवाला जाग करतायत. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा उठा जागे भारे जाग करतायत जीवाला. जाग करणं म्हणजे काय झोपेतून उठवणं असं आहे का?
जागं करणं म्हणजे जे लोक अहिताच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जे झोपले, अहिताचं पांघरून घेऊन जे लोक झोपले त्यांना संत जाग करतायत. हा, जाग झालं पाहिजे. हा, उठा जागे व्हा रे आता. आता जाग व्हा. आता म्हणजे कधी? चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा शेवटची पाळी चुकलिया वर्म फेरा पडे. आता जर तुमचं वर्म चुकलं ना परत फेरा म्हणून आता जाग व्हा बरं का. परिणाम का होईल? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आतापर्यंत जे झालं ते झालं. इथून आता जाग व्हा बरं का. मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं तुमचं आयुष्य कसं गेलं माहित नाही, पण आता जाग व्हा. आणि जाग होऊन काय करा? लोकाच्या गंजीचा कडबा आपल्या म्हशीला टाका. असंच करा का? काय करा मग? त्याला तिकिटाला पैसे देऊन वारीला लावा आणि त्याचं पाणी आपल्या गव्हात मोडा. जागा होऊन काय करायचंय? स्मरण करा पंढरीनाथा. त्या पंढरीश परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे जागा होऊन बरं का. केलं पाहिजे देवाचं स्मरण. का केलं पाहिजे देवाचं स्मरण? उग संत सांगतात का उठा आणि देवाचं स्मरण करा, त्याचा काय फायदा असेल की? का स्मरण करावं देवाचं? काय होतंय देवाचं स्मरण केल्यावर? तुझं तुलाच माहित. केलं पाहिजे देवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणा की तसं करू नका. काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले. हा, काय करत नाही तो? त्याचं नाम स्मरण केल्याच्या नंतर काय करत नाही? मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. कुणाची साक्ष? बहुतांची म्हटले, नाव घेतलं नाही कुणाचं. ऐशी साक्ष कुणाची? बहुतांची म्हणजे सरपंचाची, ग्रामपंचायत सदस्याची, आमदाराची. कुणाची साक्ष? बहुतांची साक्ष म्हणजे कुणाची साक्ष? का चाललंय म्हणून ऐकायचं कीर्तन? काय माहित नाही काय चाललंय. ऐशी साक्ष बहुतांची. कुणाची? अठराही पुराणे हरिसी गा.
बहुतांची जे बहुत आहेत ते हे आहे चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणी हरिसी गाती या बहुतांची साक्ष आहे विठ्ठल मग जाग होऊन नामस्मरण केलं पाहिजे बर का जाग झालं पाहिजे जाग झालं पाहिजे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ बहुत दिवसा फेरा आला या नगरा नखा घेऊ भार धर्म तोची सार जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जाग करतात संत नामस्मरण करण्यासाठी जाग करतात का बरं वेळेत जाग झालं तर बरं आहे जर उशीर झाला जाग व्हायला तर काय उपयोग आहे गरजे बाबा जर जाग व्हायला जर उशीर झाला नाही नाही एक जणांना काय केलं बघा गोफण घेतली खडे घेतले आणि राखण करायला गेलं तवर तर पाखरं शेत खाऊन गेलते आता काय पिशा राखतो का पुन्हा राखून काय उपयोग आहे शेत उपयोग काय राखून एकदा पाखरानं शेत खाऊन गेल्याच्या नंतर पुन्हा राखून काय उपयोग आहे कबीरदासजी महाराज सांगतात बघा चिड़िया जब खेत को चुग जाए चिड़िया जब खेत को चुग जाए फिर पछतावे क्या होवत है काल करे सो आज कर ले आज करे सो अब कर ले जे काल करायचं ते आज कर आज करायचं ते आता ताबडतोब कर नाहीतर मग अशी अवस्था होईल चिड़िया जब खेत को चुग जाए पछतावे क्या होवत है।